पुंडलीकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदंड मंडितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवै सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे। जयांचे निआठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वताघवे जिभेसिये वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे। रस होती ओळंगणे अक्षराशी भावाचे अवतरण अवतरती निज खूण हाताचडे संपूर्ण तत्वबोध। श्री गुरूंचे पाय जय हृदय दिवसो निठाय तै वढे भाग्य होय उन्मेषासी। नमस्कारुण्याता सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव। पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वायुदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि। श्वेतपद्मासना देवी श्वेतपुष्पोपशोभिता श्वेतांबरधरा नित्या श्वेतगन्धानुलेपना श्वेताक्षिसूत्रहस्ता च श्वेतचन्दनचर्चिता श्वेतवीणाधरा शुभ्रा श्वेतालङ्कारभूषिता वंदिता सिद्धगन्धर्वैर्रचिता सुरदानवैः पूजिता मुनिभिः सर्वैर्ऋषिभिः स्तूयते सदा। स्तोत्रेणानीनतां देवीं जगद्धात्रीं सरस्वतीं ये स्तुवन्ति त्रिसन्ध्यायां सर्वान् विद्यालभन्ति ते। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरनबिम्बफलादरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री विठ्ठलाय नमः श्री माता पितृभ्यां नमः श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि। परेसी परते स्वरूप या हरीचे भक्ति मार्ग साचे विरुडे रूप
चला जाऊ पाहू आत्मराज घटी, नामने तुतटी वैकुंठीची या, समाधी विधान हरिपाठ गुण, उगियाची मन असिजेरया, ज्ञानदेव निवृत्ती पुसो जाय भाव, तव तेने स्वयंमेव दाविले डोळा, चला जाऊ पाहू आत्माराज घटी, नामिनी तुतटी वैकुंठीची या. परेशी परते स्वरूपया हरीचे, भक्ती मार्ग साचे विरुढे रूप, चला जाऊ पाहू आत्मराज घटी, नामे नेतू तटी वैकुंठीच्या. संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय घनीभूत दयेच्या माध्यमातून नाम संकीर्तन महात्म्य या ठिकाणी निरूपण करत आहेत. नाम संकीर्तनाचं अलौकिकत्व वर्णन करून जीवाला आपल्या स्वस्वरूप स्थितीत आरूढ जेणेकरून होईल अशा साधनाचा निर्देश किंवा मार्गदर्शन करत आहेत. परेशी परते स्वरूपया हरीचे, ज्या श्रीहरीला आपल्याला प्राप्त करायचं त्या श्रीहरीचे स्वरूप, त्या श्रीहरीचं वास्तव स्वरूप काय आहे तर ते परेहुनी परते, ते परावाणीच्याही पलीकडं आहे असं सांगतात. आपण अगोदर पाहून गेलं की 4 वाणी सांगितल्यात, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. त्यापैकी ह्या परा आणि पश्यंती ह्या 2 अनुद्भूत आणि ज्ञानरूप अशा ह्या वाणी आहेत, आणि मध्यमा आणि वैखरी ह्या क्रियारूप वाणी आहेत. आपण वैखरी वाणीनं नामस्मरण करतो, परंतु ज्ञानोबाराय सांगतात परेही परते बोलणे खुंटले, वैखरी कैसेनी सांगे. या परेहूनही परत असणारं, पलीकडं असणारं जे काही नाम किंवा भगवंताचं स्वरूप आहे, भगवंताचं स्वरूप आणि नाम एकच आहे. नाम नामी यामध्ये अभेद आहे. त्यामुळं नाम हे सुद्धा इतकं सूक्ष्म आहे आणि भगवंताचं स्वरूप किंवा आत्मस्वरूप, प्रत्यगात्मरूप असणारं ब्रह्म हे अत्यंत सूक्ष्म आहे. अनोरणीयान असं म्हटलेलं आहे. तसंच व्यापकतेच्या संबंधाने पाहिलं तर ते अनोरणीयान महतोमह्यान, अत्यंत निरपेक्ष व्यापक आहे असं त्याचं स्वरूप. परंतु या ठिकाणी सांगतात परेशी परते स्वरूपया हरीचे, या श्रीहरीचं स्वरूप परावाणीच्याही पलीकडं आहे. तेव्हा जर त्या परावाणीच्या पलीकडं असणाऱ्या स्वरूपाची प्राप्ती आपल्याला वैखरी वाणीनं कसं होईल, का वैखरी कैसेनी सांगे असं म्हणतात. परंतु माऊली सांगतात भक्ती मार्ग साचे विरुढे रूप, परंतु ते परावाणीच्या पलीकडं असणारं स्वरूप इंद्रिय विशेष स्थूल आहेत, त्याच्यापेक्षा इंद्रिय सूक्ष्म आहेत, त्याच्यापेक्षा मन सूक्ष्म आहे, त्याच्यापेक्षा बुद्धी सूक्ष्म आहे. आणि यहा बुद्धे आपलं यो बुद्धे परतस्तु सहा, आणि बुद्धीच्याही पलीकडं परमात्मा आहे. म्हणून त्या परमात्म्याचं स्वरूप कसं प्राप्त करावं असं जीवाला सारखं वाटत राहतं, जीवाला म्हणजे साधक जीवाला. तर त्याच्यासाठी सांगतात की भक्ती मार्ग साचे विरुढे रूप, ते जरी रूप असलं तरी ते आपल्या बुद्धीमध्ये विरुढे म्हणजे विशेष रूपाने आरूढ होईल, म्हणजे दृढ होईल, म्हणजे त्याचा साक्षात्कार होईल. ते रूप तुम्हाला स्पष्ट रूपाने त्या रूपाचा आपल्या हृदयामध्ये कसा विकास होतो, कसं प्राकट्य होतं, ते कसं उद्भूत होतं हे तुम्हाला
संपूर्ण याचा साक्षात्कार रूपाने अनुभव येईल. पण त्याचा मार्ग कोणता आहे? भक्ती मार्ग. म्हणजे भक्ती योगाने किंवा भक्ती या साधनाने तुम्हाला ते परेच्या पलीकडचं असणारं परमात्म्याचं स्वरूप तुमच्या बुद्धीवर यथार्थ आरूढ होईल. परंतु तुम्ही काय करा, काय मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. जो राजमार्ग संतांनी करून ठेवला की एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता, अशा या भक्तिमार्गाचा अवलंब किंवा अंगीकार करा. चला जाऊ पाहू आत्मराज घटी नामे नेतू तुटी वैकुंठीच्या. आता माऊली म्हणतात चला जाऊ, चला आपण सर्व जाऊ. म्हणजे त्या ठिकाणी जाऊ म्हणजे नामाच्या साधनाकडं प्रवृत्त होऊ आणि घटी आत्मराज पाहू. या नामाने आपल्याला घटी म्हणजे या घटामध्ये म्हणजे शरीररूपी घटामध्ये आपल्याला आत्मराजाचं दर्शन होणार आहे. ते आपण आत्मराजाचं दर्शन करूया. म्हणजे नामधारकाला त्या ठिकाणी शरीररूपी घटाचं म्हणजे शरीररूपी घटामध्ये काय आहे? शरीररूपी घट हा अनात्मा आहे आणि त्या अनात्म्याच्या आत बाहेर संपूर्ण आत्मात व्याप्त आहे. तेव्हा त्या परंतु तो आत्मा त्या शरीररूपी स्थूल घटापेक्षा तो अत्यंत सूक्ष्म आहे. स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर, महाकारण शरीर याहीपेक्षा आत्मा हा अत्यंत सूक्ष्म आहे. इतका सूक्ष्म आहे की आकाशाचे पालवे गाळून घेतले, आकाशाच्या पदरातून त्याला गाळून घ्यावं अशा इतका सूक्ष्म हा आत्मा आहे. आकाशच मुळात इतकं सूक्ष्म आणि त्याच्या पदरातून गाळून घेतलं जाणारं तत्व हे अत्यंत सूक्ष्म आहे. दुसरी गोष्ट, आकाश म्हणजे काय? शब्द गुणकम आकाशम. आकाशाचा शब्द गुण आहे म्हणून शब्दाच्या पालवीतून याला गाळून घेतलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी आहाच बोलाची वालिप फेडीजे आणि ब्रह्माची याची अंगा घडीजे मग सुखेशी सुरवाडीजे सुखाची माझी. हे जे आत्मसुख आहे हे जर आपल्याला प्राप्त करायचा असेल तर या ठिकाणी हे जे बोलणं आहे आकाशाच्या पदरातून गाळून घेणं म्हणजे काय? शब्दाच्या आतीत असणारा जो परमात्मा आहे त्याच्या संबंधाने निरूपण करणारे जे शब्द आहेत त्या शब्दाचं जे बाह्य अंग आहे त्या बाह्य अंगाचा त्याग करायचा. म्हणजे टरफलाप्रमाणे त्या ठिकाणी शब्दाचा त्याग करून त्या शब्दाचा अर्थाचं ग्रहण आणि अर्थरूपता प्राप्त करायची. याला म्हणतात की या ठिकाणी आत्मराजाचं शरीररूपी घटामध्ये दर्शन करणं. हा शरीररूपी घट मिथ्या असून मिथ्या पदार्थ अधिष्ठानाशिवाय राहत नाही. तेव्हा त्या अधिष्ठानाचं आत्मत्वाने दर्शन करणं हे त्या आत्मराजाला घटामध्ये पाहणं. म्हणजे अधिष्ठानावर भासणाऱ्या अनात्म पदार्थांचा बाध करून उर्वरित राहिलेलं जे स्वयंप्रकाश स्वतःसिद्ध आपलं प्रत्येगात्मरूपाने ब्रह्मरूपाने असणारं जे अधिष्ठान मात्र उर्वरित राहतं त्याचाच आत्मत्वाने निश्चय करणं हे त्या घटामध्ये आत्मराजाला पाहणं आहे. आणि साधन जे शब्द आहे तर त्या शब्दाचं वालिप म्हणजे त्याचं वरचा असणारा भाग तो सांडून त्याच्यामध्ये असणारे ते जे शब्द आहेत त्याच्यामध्ये असणारे रस अलंकार इत्यादी ह्यांच्याकडं विशेष लक्ष न देता ते शब्द ज्या स्वरूपाचं प्रतिपादन करतात तो आहे रसरूप आत्मा. आणि त्या आत्मदर्शन करा आणि ते ह्या भक्तिमार्गाने निश्चित प्राप्त होईल. नामे नेतू तटी वैकुंठीच्या. जर तुम्ही हे नामसाधना केली तर ते वैकुंठीच्या तटाने तू वैकुंठाच्या तटावर तीरावर ते नामसाधन तुम्हाला पोचविल. आपण एक दिवस चिंतन केलेलंच आहे. शुभेच्छेपासून तर उन्मनी अवस्थेपर्यंत नामसाधन आपल्याला घेऊन जातं. म्हणून त्या ठिकाणी सर्वाच्या अतीत असणारा आत्मा त्या आत्म्याचं दर्शन होतं. समाधी विधान हरिपाठ गुण उगी याची मौन अशी जे रया. आपण ज्या वेळेला ह्या नामसाधनेच्या द्वारा
प्रवृत्त होतो आपल्या आत्मस्वरूप स्थितीला प्राप्त होण्यासाठी, त्यावेळेला आपल्याला शास्त्रामध्ये अनेक मार्ग दिसतात, परंतु तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे इतर मार्गाने न जाता केवळ हा नाममार्ग सरळ तुम्हाला आत्मस्वरूपापर्यंत किंवा त्या आत्मस्वरूपाचा अनुभूती घेणारी जी समाधी असं अष्टांग योगामध्ये वर्णन केलं. यम नियम या क्रमाने सर्वात शेवटचं अष्टांग योगाचं आहे समाधी. तर समाधी विधान हरिपाठ गुण या ठिकाणी सांगतात. समाधीचं जे विधान केलेलं आहे म्हणजे समाधीच्या अभ्यासाच्या द्वारा परमात्म्यामध्ये अंतःकरणाची वृत्ती लीन होते. याला आत्मसाक्षात्कार असं म्हणतात. योगी लोक ज्याला आत्मसाक्षात्कार म्हणतात त्यालाच समाधी विधान असं म्हटलेलं आहे. परंतु ही समाधी प्राप्त होणं हा हरिपाठ गुण, हा गुण कोणामध्ये आहे? श्रीहरीचा नामपाठ करण्यामध्ये पुन्हा पुन्हा भावपूर्वक श्रद्धापूर्वक प्रीतीपूर्वक नामोच्चारण करण्याने ही समाधी विधान म्हणजे हा समाधीचा गुण, त्याच्यामधून आपल्याला आपलं समाधीचा लाभ आपल्याला या ठिकाणी होतो. का समाधीचा योग म्हणजे योगे समाधौ म्हणजे परमात्मा प्राप्ती आपल्याला होते. ह्या हरिपाठ असा गुण हरिपाठाच्या ठिकाणी आहे. म्हणजे असं असणारं अलौकिक गुण किंवा अलौकिक सामर्थ्य हरिपाठाच्या ठिकाणी आहे की तुम्हाला समाधीचा लाभ किंवा समाधी प्राप्त होईल. ही नामसमाधी इतकंच नाही तर अष्टांग योगाद्वारा प्राप्त होणारी जी समाधी आहे ती समाधी ह्या नामसंकीर्तनाच्या द्वारा जेव्हा प्राप्त होते तेव्हा त्या समाधीचं जे मिळालं योगाच्या अष्टांग योगाच्या समाधीचं मिळालेलं जे सुख आहे ते समाधीचे सुख सांडा ओवाळूनी ऐसा कीर्तनी ब्रह्मरस असा या कीर्तनामध्ये म्हणजे नामसंकीर्तनामध्ये ह्या ब्रह्मरसाची ब्रह्मानंदाची अभिव्यक्ती तुम्हाला अनुभवायला मिळेल. ज्ञानदेव उगियाची मोहन अशी जे राया. जरी कोणी अनेक आपल्या बुद्धीमध्ये भेद करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा आपले तार्किकाचा टाका संग आणि पांडुरंग स्मराहो. या ठिकाणी आपण सर्व इतर ज्या वाटा असतील त्या सगळ्या वाटा दुस्तर आहेत म्हणून संतांनी मोडून या वाटा, त्या वाटा सूक्ष्म आहेत आणि तरुण जाण्याला कठीण आहेत. आणि हे जे संतांनी सांगितलेलं जे नामसाधन आहे ते अत्यंत सुगम अशा प्रकारचं आहे. निश्चित परमात्मा प्राप्ती करून देणार आहे, समाधी लाभ करून देणार आहे. अष्टांग योगाधिकाच्या कष्टाने संपादन केलेल्या समाधीपेक्षाही हा नामसमाधी हा समाधी साधन संजीवन नाम असं सांगितलं. त्याप्रमाणे त्याच्यामध्ये असं आहे की याला शांती दया क्षमा यासाठी काही साधन किंवा प्रयत्न करावे लागत नाही. नाम साधन केलं का शांती क्षमा दया सर्वाभूती हे साधन आपल्याला आपोआप मिळतं. इतकंच नाही तर दुपारी एक संन्यासी महात्मा आले होते मोठे विद्वान, तर त्यांनी या अभंगावर चिंतन काही सांगितलं. तुम्ही म्हणजे कोणतं चिंतन चाललं तर शांतीची पै शांती निवृत्ती दातारू हरिनाम उच्चारू दिधला तेने. त्यांनी अनेक प्रकारचे प्रश्न विचारले ह्या अभंगासंबंधाने, उत्तरं कमी दिली पण प्रश्न अधिक विचारले आणि जास्त वेळ नसल्यामुळं त्या सगळ्या प्रकारच्या अभंगाचं चिंतन करता आलं नाही. पण एक दिशा मात्र खरोखर अध्यात्म चिंतन करताना एकांतामध्ये आपण जेव्हा ह्या संत वाङ्मयाचं चिंतन करतो तर ते कसं करावं त्यांनी सांगितलं की माझे अजून आयुष्यभर आता तर ते मला वाटतं जवळजवळ 2 वर्ष झाले असतील आळंदीत राहतात आणि अखंड नामचिंतन आपलं ते ज्ञानेश्वरी चिंतन करतात. पण ओवे न ओवे त्यांच्या मुखात आहे. प्रत्येक पदाचा अर्थ जे तसा कशा करावा कशा रीतीनं करावा याचं ते सांगत होते. आता त्यांनी फक्त आपल्याला प्रश्न जास्त विचारले, त्यांनी उत्तरं नाही सांगितली सगळी. याच्यामुळे त्यांना निवांतता असेल तेव्हा अशा महापुरुषांच्या चरणाजवळ बसून या चिंतनाची एक दिशा आपण ग्रहण केली पाहिजे. तर त्याच्यामध्ये हे जे नामस्मरण आहे हे शम दम कळा विज्ञान सज्ञान परतोन या ज्ञान नये घरा हे चाललेलं सगळं तत्वचिंतन त्या तत्वचिंतनाचे होणारे जे काही लाभ आहेत किंवा त्याची होणारी जी फलश्रुती आहे ती सगळी नामसाधनेने मिळते असं ज्ञानोबाराय सांगतात.
ज्ञानदेव निवृत्ती तर ते साधन करत असताना उगियाची मौन अशी जे राया किती जरी लोकांनी नावं सांगितली तरीसुद्धा आपण त्या ठिकाणी आपल्या नामनिष्ठेपासून ढळू नये. मौन आणि उगीच अनायास सहज आपल्याला फलप्राप्ती करून देणारं नामसाधन आपल्या अत्यंत भाग्याने भगवंताच्या कृपेने आपल्याला प्राप्त झालेला आहे. तेव्हा या सोडून इतर जे साधनं आहेत त्या साधनांकडं आपली प्रवृत्ती होऊ नये. नामनिष्ठा तीच दिवसेंदिवस अधिक बळकट करावी असंच. ज्ञानदेव निवृत्ती पुसो जाय भाव तव तेने स्वयमेव दाविले डोळा. आता इथं थोडा भाव शब्द आलेला आहे. आपल्याला भाव शब्दाने नेमकं काय घ्यायचं तर ज्ञानदेव निवृत्ती पुसो जाय भाव. ज्ञानोबाराय निवृत्तीनाथ महाराजांना भाव पुसो जाय म्हणजे त्या संबंधीचा भाव विचारला. भाव विचारला म्हणजे काय आहे की नाम जेव्हा आपण उच्चारण करतो तर नाम घेता कंठी पुढे उभा जगजेठी असं सांगितलं. ज्या वेळेला आपण मुखामध्ये नाम घेतो तेव्हा आपल्या हृदयामध्ये त्या परमात्म्याच्या मूर्तीचं आपल्या ध्यानही असलं पाहिजे. परंतु भाव शब्दाने हे स्वामी शारदानंदांनी एका वाक्याचं स्पष्टीकरण केले. एक वाक्य रामकृष्ण परमहंसांचं ते सांगतात की मला भगवती देवीनं असं सांगितलं की तू भावमुखी राहा असं सांगितलं. त्यांनी वेदांताचं तोतापुरी संन्याशांजवळ संपूर्ण चिंतन वेदांताचं केलं होतं. ते वेदांताच्या अत्युच्च कोटीच्या निर्विकल्प समाधीला प्राप्त झालेले महापुरुष रामकृष्ण परमहंस होते आणि त्यांना संपूर्ण मार्गदर्शन हे तोतापुरी संन्यासी त्यांनी केलेलं होतं. तेव्हा त्यांनी सांगितलं की तू आता निर्विकल्प समाधीमध्ये राहा, वेदांताचं चिंतन कर, जगन मिथ्या आहे, माया मिथ्या आहे, पण माझी भगवती माया हीच ब्रह्मशक्ती रूपाने या ठिकाणी म्हणतात मुक्ताई ब्रह्मचित्कला असं म्हणतात ना मुक्ताईना, त्याप्रमाणे ही ब्रह्मचित्कला असणाऱ्या आमची भगवती माता त्या मातेलाच मी विचारतो. आणि त्यांनी जेव्हा त्या देवी भगवतीला विचारलं तर तिनं सांगितलं भावमुखी राहा. याचा अर्थ तुला तत्त्वज्ञानही झालेलं आहे, सगुण साक्षात्कारही झालेला आहे, अशा वेळा तू भावमुखी राहा. असं त्या भावमुखी राहा या शब्दाचा काय अर्थ करावा म्हणून त्या ग्रंथामध्ये त्यांनी एक संपूर्ण प्रकरण लिहिलेलं आहे. आणि ह्या गोष्टीचा विवेकानंदांनी जेव्हा विचार केला त्यांनी सांगितलं भावमुखी राहा या शब्दावर शेकडो ग्रंथ निर्माण करता येतील असा भाव हा एकदम परवलीचा शब्द आहे. आता आपल्याला त्याचं व्युत्पत्ती वगैरे याचं काही चिंतन करता येणार नाही किंवा जे काही परंपरेने भाव शब्दाचा अर्थ व्युत्पत्तीला अनुसरून रूढीनं समजला जातो, परंतु त्यांनी जे निष्कर्ष काढला तो भाव म्हणजे भगवंताशी आपला संबंध जोडणं. आणि तो संबंध असा की जसं आई आहे, आईला मुलाविषयी वात्सल्यभाव आहे, तर मुलाच्या संबंधाने काहीही त्याचं नाव जरी ऐकलं, स्मरण जरी झालं तरीसुद्धा किंवा त्याच्या सदृश दुसरा मुलगा दिसला तरी तिच्या अंतःकरणामध्ये अशा प्रकारचा अंतःकरण होतं की ते द्रवीभूत होतं. म्हणून अंतःकरणाचं द्रवीभूतता याला भाव असं म्हणतात. जसं लाखेला उष्णता लागली की ते पगळतं, त्याप्रमाणे आपल्या परमप्रेमास्पदाचं केवळ नाम गुण रूप ह्याचं कशाचंही दर्शन झालं किंवा त्याचं स्मरण झालं तरी ज्याचं अंतःकरण द्रवीभूत होतं त्याला भाव असं म्हणतात. म्हणून त्यांना सांगितलं का भावमुखी राहा. भावमुखी राहा याचा अर्थ असा घेतला की जीवनभर आपल्या ज्या भगवतीशी आपण जे मातृत्व जोडून ह्या वात्सल्य रसाची अनुभूती घेत आहोत त्याचप्रमाणे त्या मातृशक्तीचं आराधना करण्यातच आपलं जीवन जावं असा त्यांनी अर्थ घेतला. आणि ज्ञान झाल्यानंतरही ह्या ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्तीनं संपन्न
असं जीवन त्यांनी यापन केलं. ह्याचाच अर्थ असा आहे, हा भाव शब्द जो आहे परमात्म्याशी संबंध जोडणं, या अर्थ त्या श्री स्वामी शारदानंदांनी त्याचा निष्कर्ष काढलेला आहे. इथं जर पाहिलं तर ज्ञानदेव निवृत्ती पुसो जाय भाव, त्या भगवंताविषयीचा कसा भाव असावा, त्या भावाने आपल्या अंतःकरणामध्ये तो भाव जागृत होण्यासाठी त्या आपल्या इष्टाशी किंवा परमप्रेमास्पदाशी संबंध कसा जोडावा असं मार्गदर्शन याविषयी करावं. म्हणून निवृत्तीनाथ महाराजांना ज्ञानोबाराय म्हणतात की मी विचारलं, ज्ञानदेव निवृत्ती पुसो जाय भाव, तव तेने स्वयमेव दाविले डोळा. त्यांनी तो भाव कसा करायचा हे विचारलं असताना अशी कृपा केली, कारण संत हे अकारण करुणावरून आले आहेत, अहेतुकी निर्हेतुकी कृपा करणारे आहेत. त्यांनी मला स्वयमेव डोळा दाविले, त्यांनी मला त्या आत्मतत्व स्वतःच साक्षात डोळ्यांनी दाखवलं. म्हणजे त्याचा मला भावचक्षुच्या द्वारा, ज्ञानचक्षुच्या द्वारा, चर्मचक्षुच्या द्वारा मला त्या आत्मतत्वाचा साक्षात्कार करून दिला. आत्मस्वरूपाला प्राप्त केल्यानंतर त्याच्याशी संबंध कसा प्रस्थापित करावा, प्राप्ती झाल्यानंतर त्याचा विरह झाला तर कसा अंतःकरणात भाव म्हणजे चिंतन त्याचं कसं करावं इष्टाचं, तर त्याने ते इष्टच माझ्या डोळ्यासमोर उभं केलं. ज्ञानदेव निवृत्ती पुसो जाय भाव, तव तेने स्वयमेव दाविले डोळा असं सांगतात. आता ह्या परमात्म्याच्या प्राप्तीसाठी आपल्या वारकरी संप्रदायामध्ये विठ्ठल हा मंत्र सोपा, करी पापा निर्मूळ, आणि विठ्ठल हा जो मंत्र आहे तो परमात्म्याच्या सगुण आणि निर्गुण दोन्ही रूपाची प्राप्ती करून देणारा आहे. तसंच सर्व पापांचा विनाश करणारा आहे. आणि ते म्हणतात असा तो जो परमात्मा आहे त्या परमात्म्याचं नामचिंतन आम्ही करतो, आणि त्या नामचिंतनामुळं आम्हाला सर्व काही त्या नामचिंतनाच्या बळावर आम्हाला प्राप्त होतं. जे अनिष्ट आहे त्या अनिष्टाची निवृत्ती आणि इष्टाची प्राप्ती हे सर्व फल एकमेव अद्वितीय अशा नामानुष्ठानाने निश्चित प्राप्त होतं असं शास्त्रही सांगतात. आमची अनुभूती आहे आणि संतांचंही हेच म्हणणं आहे, हे ह्या 81 क्रमांकाच्या अभंगामध्ये सांगतात. त्रिभुवनीचे सुख एक तत्व विठ्ठल, न लगे आम्हा मोल उच्चारिता. विठ्ठल उघडा मंत्र कळी काळा त्रास, घालून आकाश जपो आधी. सत्वर सत्वाचे जपती नामावळी, नित्यता अंघोळी घडे रया. बाबर खुमा देवी वरू जिव्हाळा हृदयी, जीवाचा जीव ठाई एक पाही. विठ्ठल उघडा मंत्र कळी काळ त्रास, घालून आकाश जपो आधी. त्रिभुवनीचे सुख एक तत्व विठ्ठल. या ठिकाणी त्रिभुवनाचं जे सुख आहे त्या त्रिभुवनाच्या सुखाचं एकमेव तत्व जर कोणतं असेल तर तो श्री विठ्ठल परमात्मा आहे. म्हणजे त्रिभुवनामध्ये म्हणजे स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या ठिकाणी प्रत्येक प्राण्याला आमिबापासून तर हिरण्यगर्भापर्यंत ज्या परमसुखाच्या प्राप्तीची इच्छा आहे. प्रत्येक जीव हा आनंदासाठीच प्रत्येक क्रिया भावना करतो.
अशा वेळेला ह्या त्रिभुवनाच्या सुखाचं तत्त्व काय असेल तर ते एक तत्त्व, एकमेव अद्वितीय तत्त्व आहे, ते म्हणजे आमचं आराध्य असणारं श्री विठ्ठल हे त्याचं परमतत्व आहे. म्हणजे जर तुम्हाला सुखप्राप्ती पाहिजे असेल तर काय, तेने होय सर्व सुख संसार सुखाचा न लगे दुःखाचा लेश काही, ही जी तुमची मागणी पूर्णता करायची असेल तर त्यासाठी उपाय काय आहे, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जेवा सुख नव्हे, येरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसानी, अशा प्रकारची स्थिती आहे. दुसरी गोष्ट, त्रिभुवन या शब्दाने बऱ्याच वेळेला शास्त्रीय चिंतन करताना वेदांतामध्ये त्रिभुवन म्हणजे 3 भुवन आहे. म्हणजे जीवात्मा ह्या 3 भुवनातून दररोज प्रवेश करतो. त्याची 3 भुवन आहे. कोणत्या ह्याच्यामध्ये सांगितलं आपल्या गौडपाद कारिकेमध्ये, 3 भुवनं म्हणजे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती, ह्या 3 अवस्था, ह्या 3ही अवस्था जीव दररोज 3ही अवस्थेचा भोग घेत असतो किंवा 3ही अवस्थेमध्ये संक्रमण करीत असतो. त्या 3ही अवस्थेमध्ये मनुष्याला सुख कुठं नको आहे, 3ही अवस्थामध्ये सुख पाहिजे, हेच त्रिभुवन आहे. आणि त्या 3ही अवस्थामध्ये सुख पाहिजे असेल तर जागृती, स्वप्न, सुषुप्तीमध्ये तुम्हाला दुःखाचं कधीच आठव होणार नाही. केवळ सुख भोगायचा असेल तर काय करावं लागेल, जागृती, स्वप्न, सुषुप्ती नाठवे, रूप पाहता आनंदे आनंद साठवे. जर तुम्हाला या आनंदाचा संचय करायचा असेल तर त्याला एकच मार्ग आहे, 3ही अवस्थेमध्ये भगवत स्वरूपाचं आणि भगवन नामाचं चिंतन करणं. म्हणून म्हणतात त्रिभुवनेचे सुख एकतत्व विठ्ठल. विठ्ठल श्री विठ्ठलेशाचं चिंतन करणं, ह्याचमुळं ह्या त्रिभुवनाचं सर्व सुख तुम्हाला प्राप्त होईल. किंबहुना त्रिभुवनीचे सुख एकतत्व विठ्ठल म्हणजे सगळ्या त्रिभुवनाचं तत्त्व जर पाहायचं असेल तर सुखाचं तत्त्व तर एकमेव अद्वितीय विठ्ठल आहे. फक्त श्री विठ्ठलाचं स्वरूप चिंतन आणि नामचिंतन याद्वारा त्रिभुवनातलं सर्व सुख तुम्हाला प्राप्त होतील. नलगे आम्हा मोल विचारिता. आता जर तुम्ही म्हणाल की सर्व त्रिभुवनाचं सौख्य एकवटून आम्हाला जर प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी लागणाऱ्या प्रयत्नाचीही पराकाष्ठा असेल. कारण त्रिभुवनाचं सुख हे अत्यंत दुर्मिळ असं सुख आपल्याला प्राप्त करायचं. परंतु ज्ञानोबाराय म्हणतात, न लगे आम्हा मोल उच्चारिता. आम्हाला ह्या ज्या नामानी होतं ते नाम घेण्यात काय कष्ट आहे, त्याला काही किंमत मोजावी लागते का? न लगे मोल. त्याच्यासाठी आम्हाला कोणतंही मोल द्यावं लागत नाही, त्याचं फक्त उच्चारण करायचं. उच्चारण करायला काय द्यावं लागतं? काही द्यावं लागत नाही. विठ्ठल उघडा मंत्र कळी काळा त्रास घालोन या कास जपवा आधी. हा श्री विठ्ठल मंत्र आहे. हा मंत्रही अधिक उघडा मंत्र आहे. बरेच लोक अनेक प्रकारचे गुप्त मंत्र कानातमध्ये सांगणं वगैरे, परंतु तुकोबाराय म्हणतात उघडा मंत्र जाणा रामकृष्ण म्हणा तुटती यातना गर्भवास. ज्ञानोबाराय सुद्धा हीच गोष्ट सांगतात. पुन्हा हे अत्यंत गुह्य आहे, पण हे अत्यंत गुह्य उघड रीतीनं संतांनी सर्वांना सांगितलेलं आहे. तर हा विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ असं सांगितलं. आणि काय तो विठ्ठल पाठ म्हणून एक स्वतंत्र 25 अभंगाचं जवळजवळ प्रकरणच तुकाराम महाराजांनी लिहिलेलं आहे. विठ्ठल उघडा मंत्र, आणि हा इतका उघड मंत्र आहे, याच्यामध्ये काही गुप्त नाही. त्यांनी सांगितलं की रामानुजाचार्यांचे जे गुरु यामुनाचार्य, त्या यामुनाचार्यांना त्यांच्या गुरूंनी मंत्र दिला, आणि तो मंत्र असा दिला की तू जगामध्ये कोणालाही हा मंत्र द्यायचा नाही. माझ्या आज्ञेने शिष्याला हा गुप्त मंत्र सांगू शकतो, उघड त्याचा उच्चार करायचा नाही. कारण हा मंत्र इतका गुह्य आहे की ह्या मंत्राचं उच्चारण केलं तर संपूर्ण जगन्नायक परमात्म्याचा साक्षात्कार होऊन जीवाच्या दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती किंवा मोक्ष हे फल प्राप्त करणारा हा मंत्र आहे असं त्यांनी ऐकलं. नंतर ते त्या मंदिराच्या शिखरावर चढले आणि सगळ्या लोकांना सांगितलं की हा मंत्र तुम्ही म्हणा. तेव्हा त्यांना बोलावण्यात आलं. गुरुजींनी सांगितलं की तुला अघोर नरकाला प्राप्त व्हावं लागेल. हा मंत्र गुह्य आहे आणि तो लोकांना उघड त्या ठिकाणी ऊर्ध्वबाहू
विरोमेश हात उभारून बाह्या उभारून तू सांगतो का हा मंत्र म्हणा. आणि सर्व त्यांनी सांगितलं. या ठिकाणी कोणताही याती कुळ कुठलाही विचार करण्याचं कारण नाही. हा सगळ्यांनी भजतो सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, नाहीतरी गेला जन्म वाया करिता भरोवरी दुरावशी दुरी भवाची या पुरी वाहविशी. असं तू लोकांना सांगतो, पण तुला स्वतःला नरकाला जावं लागेल. त्यांनी सांगितलं जर मी एकटा नरकाला गेलो आणि जर ह्या सर्व लोकांचा जगाचा उद्धार होत असेल तर मी कल्पच्या कल्प नरकवास भोगायला तयार आहे. त्याच प्रकाराने हे जे रामानुजाचार्यांचा जो संप्रदाय आहे तो वैष्णव संप्रदाय आहे. आपला संप्रदाय तो सुद्धा वैष्णव संप्रदाय आहे. तर त्यांचं तत्त्व जे आहे ते विशिष्ट अद्वैत मानतात तत्त्वज्ञानात, आणि आपण केवळ अद्वैत मानतो, एवढाच भेद आहे. तर या ठिकाणी विठ्ठल उघडा मंत्र कळी काळात त्रास, हा उघडा असणारा मंत्र जर या मंत्राचा जप केला तर कळी काळात त्रास. याच्यामध्ये कलिकालाला देखील भीती वाटते. कलिकाळ शब्द आणि काळ शब्द आहे, कली शब्द आहे आणि कलिकाळ असा शब्द आहे. तर त्या कलीविषयी असलेले कली कलहाची मूर्ती. कलियुगामध्ये काय होईल, सगळं कलह माजेल. त्याचं उदाहरण आपण कलियुगातच जन्मलेलं आहोत. आपण आता त्या स्थिती पाहत आहोत. अजून तो कलियुगाची किती वर्ष जायची, परंतु कलह सोडून काही नाही. घरात कलह, गावात कलह, देशात कलह, त्याच्यात नाही तर वेगवेगळ्या देशांमध्ये देखील कलहच आहे. सगळा कलह असा आहे. आणि काळ जो आहे तर कालो ही दुरतिक्रमः. आता कलीचा जसा प्रभाव आहे तसा काळाचा प्रभाव आहे की नाही. कितीतरी लोक आता काय उपाय काय सांगतात माहिती आहे का, तर ते म्हणतात मुलगा आईवडिलांचं ऐकत नाही. असं जर म्हटलं ते म्हणतात नाही आता थोडं ॲडजस्ट केलं पाहिजे, कारण हा काळाचा प्रभाव आहे. हा प्रभाव तुम्ही मुलाला सुसंस्कृत न केल्याचा आहे. पण ते कशावर लोटतात, काळावर लोटतात ज्याच्या ठिकाणी. पण असंही जरी काळ असला तर याला उपाय एक आहे. जर सर्वांनी मिळून श्री विठ्ठल परमात्म्याचं भजन केलं, नामस्मरण केलं तर कलीचा कलहाचाही त्रास होणार नाही आणि काळाचाही त्रास होणार नाही. तुकाराम महाराज काय म्हणतात, काळ गुलाम सलाम करी तुका या घरी नांदतो. हे बळ कशाचं आहे, नामाचं बळ आहे. नामाच्या बळे न भिवू सर्वथा, आम्ही कधीच भिणार नाही. आणि कली जो आहे तर त्या कलीचं सकाळीच आपण पाहिलं. नामाचं काय साधन आहे, शांतीची पै शांती निवृत्ती दातारू, किंवा शमदम कळा विज्ञान सज्ञान परत्वनी अज्ञान नये घरा. हा कोणाचा प्रभाव आहे, नामाचाच प्रभाव आहे. म्हणजे काळाचाही प्रभाव होत नाही. त्या ठिकाणी तो ध्रुव बाळ आहे, तो काळाच्या मस्तकावर पाय देऊन आढळपदाला गेलेला आहे. का तर त्याला जो ओम नमो भगवते वासुदेवाय हा नारदाने जो मंत्र सांगितला होता त्याच्याबरोबर त्याला काळ काय करू शकला का, नाही. काळाच्या मस्तकावर पाय देऊन तो विष्णुदूतांच्या विमानात आरूढ झाला. अशा प्रकारची स्थिती. म्हणून इथं सांगतात की विठ्ठल उघडा मंत्र हा सोपाय आहे, आम्हा मोल नाही उच्चारिता. सोपा पण आहे आणि त्याचा परिणाम, मंत्र सोपा आहे परंतु त्याचं फल मात्र फार मोठं आहे की जे योगी पुरुषांना, तत्त्वज्ञ पुरुषांना, शास्त्राध्ययन करणाऱ्यांना, तीर्थाटन करणाऱ्यांना, जप तप करणाऱ्यांना, यज्ञयाग करणाऱ्यांना प्राप्त होत नाही. ते महान फल ह्या विठ्ठलाच्या नामधारकाला प्राप्त होतं. म्हणून म्हणतात घालून कळी काळा त्रास घालून या कास जप आधी. जप कास घालून या म्हणजे कंबर बांधून, कंबर कसून आधी जपो. आता आम्ही काय करणार, सर्वात आधी आमचं परम कर्तव्य, आद्य कर्तव्य असेल तर त्या परमात्म्याच्या नामाला लागणं. खरं तर असं आहे की नामाविषयी चर्चासुद्धा करू नये. नामश्रेष्ठ कसं, नामाच्या ऐवजी दुसरी साधनं नाहीत का, ती केली तर चालणार नाहीत का. नाम आम्ही करू पण नंतर वार्धक्यात करू किंवा आमच्या जीवनामध्ये जेव्हा शक्य आहे तेव्हा करू, असं काही न म्हणता आपण नामाच्या संबंधाने प्रबंध लिहिणं,
चर्चा करणं याच्यापेक्षा नामसाधनेला अगदी डोळे झाकून आरंभ करावा, म्हणजे त्याच्या फलाची अनुभूती आपल्यालाच येते. त्याच्यासाठी पुन्हा कोणत्या प्रकारचे तर्क शंका आपल्या अंतःकरणात राहत नाही. कारण याचं फल असं आहे की मुखी नाम हाती मोक्ष, ऐशे साक्ष बहुतांची, ऐशी साक्ष बहुतांची. पुन्हा सांगणारे वैष्णव आहेत. वैष्णवांचा माल खरा तुरा वस्तूशी. म्हणून कोणी नाही, संत सांगतात त्या वाटेने, नामस्मरणाच्या वाटेने सरळ सरळ जावं आणि कलिकाळाचा कोणताही प्रभाव त्याच्यावर होणार नाही. म्हणून अगोदर कास घालूनी बळकट, काय कास घालूनी बळकट, झालो कलिकाळावरी धीट, केली पाय वाट भवसिंधू वरुणी. अशा प्रकारचं हे नाम साधन आहे. आता असं जर साधन आहे तर त्या साधनाचं अनुष्ठान लोकांनी कसं करावं? सत्वाचे जपती नामावळी. जे सत्वाचे आहे म्हणजे ज्यांच्या अंतःकरणामध्ये तमोगुण, आळस, प्रमाद, निद्रा ह्यांना स्थान नाही, किंवा लोभ, मद इत्यादी रजोगुणाच्या जे काही कार्य आहेत त्याच्याविषयी त्यांना आदर नाही. फक्त सत्वगुण ज्यांचं अंतःकरण शुद्ध अशा सात्विक झालेलं आहे की ज्या अंतःकरणामध्ये केवळ सुख आणि सत्वात संजायते ज्ञान आणि सुख यांचा अभिव्यक्ती होण्यासाठी लागणारं जी अंतःकरणाची योग्यता, सात्विकता जी आहे, ती सात्विकता ज्याच्या अंतःकरणामध्ये असेल ते सत्वाचे म्हणजे सत्वगुणयुक्त पुरुष नामावळी सत्वर जपती. ते बाकीचा विचार करत नाही, ते एकदम त्या नामावलीचा म्हणजे भगवंताच्या असणारे अनंत नाम आहेत, तर त्या अनंत नामाचा किंवा विष्णू सहस्रनामाचा किंवा एकाच नामाचा ते त्या ठिकाणी किंवा गुरूंनी दिलेल्या नाममंत्राचा ते जपती. आणि कधी जपती? उद्यावर घालत नाही. जे करायचं ते सत्वर तत्काल त्या साधनावर आरूढ होतात. सत्वाचे जपती नामावळी. आणि त्यामुळं त्यांना काय नित्यता आंघोळी घडे तया, म्हणजे नामामुळं त्यांना नाम असं साधन आहे का न लगे आंघोळी तोंड धुवावे, त्याला काही साधन करता येत, आपलं काही करण्याचं कारण नाही. त्या ठिकाणी नित्यनेम नामी ते नर दुर्लभ. नामाविषयी नित्यनेम असावा, बाहेरचं कर्मकांडाला त्याच्या जीवनामध्ये विशेष स्थान नाही. म्हणून ते म्हणतात नित्यता आंघोळी घडे तया. त्यांनी जरी स्नान असलं तरी केलेलं नसलं तरीसुद्धा नामाला काय आहे? नामाला काळवेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्षपाही उद्धरती. भलत्या काळी नामावळी सुलभ भोळी भाविका. कोणत्याही काळामध्ये नाम जर घेतलं ते सुलभ आहे आणि भाविकासाठी ती नामावळी त्याचा उद्धार करण्यासाठी भोळी सरळ अशा प्रकारची झालेली आहे. तर म्हणून सांगतात की सत्वाचे जपती नामावळी नित्यता आंघोळी घडे रया. त्याला नित्यता आंघोळी हे असं सांगितलं आहे की याच्यामध्ये त्याला आंघोळी घडते, पण कशाची घडते? नित्यत्वाची आंघोळी घडते. म्हणजे याचा अर्थ नामस्मरण करणारा आहे त्याला नित्यतेची म्हणजे सत्यतेची, म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारच्या काळाचा प्रभाव होत नाही. तो नित्यच त्या ठिकाणी त्याला आंघोळी आहे. त्याला आंघोळी नित्य आंघोळी आहे. त्याने अर्थ असा केला, नित्य आंघोळी म्हणजे सच्चिद आनंदाची आंघोळ आहे त्याला. म्हणजे नित्य असणारं ब्रह्म, स्वयंप्रकाश ज्ञानरूप असणारं ब्रह्म आणि आनंदरूप असणारं ब्रह्म, हे ब्रह्माचीच त्याला नित्य आंघोळ घडते. सच्चिदानंदरूप परमात्मात त्याला आंघोळ, त्या परमात्म्याचीच आंघोळ घालते. म्हणजे याचा अर्थ काय की त्याच्या जीवनात सत्य, ज्ञान आणि आनंद यांचंच रेलचेल असते, असं ती त्याची आंघोळी आहे. बाप रखुमा देवीवरू जिवाळा हृदयी, जीवाचा जीव ठाई एक पाही. आता सांगतात बाप रखुमा देवीवरू, या ठिकाणी रखुमा देवीचा वर असणारा जो माझा पिता श्री विठ्ठल, तो काय आहे? जिव्हाळा हृदयी. त्याचा जिव्हाळा आमच्या हृदयामध्ये आहे.
त्याचा अत्यंत असणारं प्रेम, जिव्हाळा, जीवभाव आमच्या हृदयामध्ये आहे. आणि तो जीवाचा जीव ठाई एक पाही. आणि ते म्हणतात आम्हाला त्याच्या आमच्या अंतःकरणात त्या परमात्म्याविषयी अत्यंत जिव्हाळा, अत्यंत प्रेम, निरतिशय प्रेम असण्याचं कारणच आहे का जीवाचा जीव ठाई एक पाही. तो परमात्मा, आम्ही जे जीव आहोत त्या जीवाचं जीवत्व ज्यांच्यापासून आहे त्या सर्व जीवांना जीवदान देणारा, जेणे हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण, गायीन गुण तयाचे, धोया भिवरेच्या तिरी, कट धरोनिया करी, पाऊले समची साजिरी, अंतरी धरोनी राहीन. जोया गोपाळांच्या मिळी, खेळ खेळे वनमाळी, रसा तळा नेला बळी, राहे पाताळी स्वामी माझा. असा असणारा हा जो परमात्मा आहे तोच माझ्या जीवाचा जीव आहे. म्हणजे जीवाच्या ठिकाणी जे जीवत्व आहे त्या जीवत्वाचा मूलभूत स्रोत किंवा आद्य कारण जर कोण असेल तर तो परमात्मा आहे. म्हणून म्हणतात की जर परमात्मा दूर केला तर जीवाच्या ठिकाणी जीवत्व नाही. म्हणून जीवत्व नाही म्हणजे जीवाची सिद्धीच होणार नाही. म्हणून जीवाचा जीव ठाई. आणि या सर्व जीवांचा जीव वेगवेगळे नाही, तो एकच असणारा परमात्मा. तो जसं सर्वागटी राम, देहोदेही एक, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. एकच आकाशस्थ असणारा जो सूर्य आहे किंवा चंद्र आहे त्याची जशी 1000 घटांमध्ये 1000 प्रतिबिंब दिसावीत, परंतु आकाशाचा चंद्र मात्र आकाशातला एकच आहे. त्याप्रमाणे तो एकच परमात्मा अनेक जीवांच्या रूपाने तो नटलेला आहे. म्हणून हे सर्व परमात्म्याचंच ऐश्वर्य आहे. म्हणून म्हणतात का जीवाचा जीव ठाई एक, स्थायी रूपाने तो एक परमात्माच आहे असं पाही, असं तू पहा, म्हणजे असं तू जाण. आता यानंतर माऊली आता हे नामसंकीर्तन महात्म्याचं शेवटचा अभंग आहे, हा परिसमाप्तीचा अभंग आहे ह्या प्रकरणाचा. यामध्ये सगळ्या जीवांना उपदेश करत असताना ज्याला काही आपल्या धनाचा, सौंदर्याचा, शरीराचा, बलाचा, संपत्तीचा अभिमान आहे त्याला सांगतात की हा व्यर्थ अभिमान तू बाळगू नकोस, तू भगवंताचं नामस्मरण कर, असे त्याला जागृती देतात. संत हे जीवाला जागृती देण्यासाठी आलेले आहेत. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जागता जगदेव राखा काही, भाव पूजापत्र काही, फळ पुष्प तोय, भोवता दिसा फेरा, आला या नगरा, नका घेऊ भार, धर्म तोची सार, तुका मागे दान द्यावे जी अनन्य. समाजाजवळ किंवा समाजपुरुषाजवळ जे दान मागतात ते अनन्य रीतीनं समाजाने किंवा मानवाने भगवंताची भक्ती करावी आणि हेच आम्हाला दान द्या, ह्याने संत सुखी होत असतात. तुम्ही काय विठ्ठल विठ्ठल म्हणा, आम्ही तेने सुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, आम्हाला हेच तुम्ही द्या. आणि यासाठी हा म्हटलं तर नामसंकीर्तन महात्म्य वर्णन करणारा हे अभंग आहे. दुसऱ्या दृष्टीनं पाहिलं तर हा अभंग उपदेशपरक पण आहे. हा अभंग आता 82 क्रमांकाचा आहे. कारे स्फुंदतोसी, कारे स्फुंदतोसी, न भजता विठ्ठलासी, नरकी पडसी, पुण्य पाप बाधा, न पवसी गोविंदा, पावशील आपदा, स्मर परमानंदा, पुण्य करिता स्वर्ग, पाप करिता भोग, नाम जपता सर्वांग, होईल पांडुरंग,
तेही आत्मा जव आहे तव करुनिया पाहे अंती कोणी नोहे धरी वैष्णवांची सोय जाईल हे आयुष्य नसेवी विषय विष पडतील यम पाश वेगी करी संरस बापर कुमादेवी वरु विठ्ठली मन चरणी गोवी हारपला देह भावी झाला से गोसावी एक रूप पुण्य पाप बाधा न पवसी गोविंदा पावशील आपदा स्मर परमानंदा कारे स्पंदतोषी कारे स्पंदतोषी न भजता विठ्ठलाशी नरकी पडसी. संतांच्या अंतकरणात जीवाला होणारे अविद्या अस्मिता राग द्वेष अभिनिवेश हे पंचक्लेश भोगताना जीव जेव्हा सारखा पावलोपावली दुःखाच्या ठेचा खातो तेव्हा त्यांच्या अंतकरणामध्ये जी काही दया उत्पन्न होते त्या दयेच्या पोटी जेव्हा हे असे शब्द बोलतात त्याला काकू असं म्हणतात. आपण पाहिलं तर त्या प्रकारे विद्गदित सद्गदित कंठाने या ठिकाणी ज्ञानोबाराय या ठिकाणी अनात्म पदार्थाच्या ठिकाणी रमलेला जीव आहे आणि परमात्म्याच्या नामचिंतनापासून जो दुरावलेला आहे त्याला उपदेश करतात की कारे स्पुंदतोषी. स्पुंद म्हणजे लोक म्हणतात त्याला फार फुंज आहे, त्याला संस्कृतमध्ये स्पुंद आपलं मराठीमध्ये स्पुंद असं म्हणतात. स्पुंदतोषी म्हणजे उगीच गर्व करतो, काय हाती दीड पानं वरतीचं मान, अशा प्रकारचा जो गर्विष्ठ पुरुष आहे ज्याला आपल्या शरीरबलाचा मनोबलाचा बुद्धिबलाचा संपत्तीचा गर्व ज्याच्या ठिकाणी आहे, घमेंड ज्याच्या ठिकाणी आहे त्याला म्हणतात कारे बाबा कारे बाबा कारे स्पुंदतोषी कारे स्पुंदतोषी. तू का बरं गर्व करतोस न भजता विठ्ठलाशी. आणि यावेळेला तू परमात्म्याला विसरून गेलेला आहेस आणि त्या परमात्म्याचं भजन करीत नाहीस, परंतु हे काही चांगलं नाही. न भजता विठ्ठलाशी, त्या श्री विठ्ठलाचं जर तू भजन केलं नाही, नामस्मरण केलं नाही तर नरकी पडसी, तू नरकाला प्राप्त होईल. घोर अघोर अशा प्रकारचे हे भागवतामध्ये वर्णन केले की ते 28 नरक, त्या 28 नरकापैकी कोणत्या तरी नरकामध्ये तू पचत पडशील असं सांगतात. म्हणजे याच्यामध्ये पहिलं मनुष्य का करत नाही, अभिमानामुळं करत नाही. त्यांनी 16व्या अध्यायामध्ये सांगितलं, तो म्हणतो की ईश्वराला काय करायचे, ईश्वर माना, त्याची पूजा करायची गरज नाही. तो हिरण्यकश्यप काय म्हणत होता, दुसरा देव कोण आहे, सगळ्यांनी माझीच पूजा करा. हा वैकुंठातला विष्णू कुठून आला, तर माझ्यासारखा बलवान सर्वांचा अधिपती दुसरा कोणीच नाही. नामस्मरण करायचं झालं तरी कोणाचं करा, माझं करा असं म्हणत होता. 16व्या अध्यायामध्ये होय ना, ईश्वरो बलवान ईश्वरो अहमहम भोगी, मीच ईश्वर आहे. भोगी खरा ह्या भोग्य पदार्थाचा भोगता अधिपती मीच आहे. ईश्वरो अहमहम भोगी सिद्धोहम बलवान सुखी आढ्यो भी जनवानस्मी कोण्योस्ती सदृशो मया. माझ्यासारखा या जगात श्रेष्ठ कोण आहे, कुठला ईश्वर तुम्ही या ठिकाणी आणला असं म्हणतात. पण ते म्हणतात की असं जर तुम्ही केलं तर न भजता, आणि त्यामुळे त्यांना भजन करण्याची आवश्यकता वाटत नाही. पण जो पुरुष भजन करत नाही तो नरकामध्ये निश्चित प्राप्त होतो. त्याला मरणानंतर त्या केलेल्या पापाचं फल अपरिहार्यपणाने दुःख हे भोगावंच लागेल तुला म्हणून म्हणतात. मग काही लोक असा
ते ईश्वर मानतात, शास्त्र मानतात, पण ते काय करतात, पुण्य करतात आणि पाप टाळतात. किंवा काही लोक जे आहे पाप त्यांच्याकडून पापाची जाणीव असतानाही पाप घडतं आणि पुण्याची जाणीव असतानाही पुण्य घडत नाही. परंतु इतर संपूर्ण जीवन जगत असताना प्रत्येक कृतीतून केलेलं जे कर्म आहे ते पाप किंवा पुण्य उत्पन्न करत असतं. जर शास्त्रविहित कर्म केलं तर ते पुण्य उत्पन्न करतं आणि शास्त्र निषिद्ध कर्म केलं, पापाचरण केलं तर त्याच्यापासून पाप उत्पन्न होतं. पण हे दोन्ही जे आहेत हे आपल्या अध्यात्मशास्त्रामध्ये किंवा भक्ती सिद्धांतामध्ये पाप आणि पुण्य, एखादा मनुष्य पूर्वमीमांसकाला ईश्वर मानण्याची आवश्यकता वाटत नाही. तो म्हणतो प्राण्याने केलेलं कर्मच त्याला हे काय फल देत असतं. म्हणून प्रत्येक जीव जो आहे तो जे कर्म करील त्या कर्माप्रमाणे तो फल भोगतो. याला ईश्वर मानण्याची आवश्यकता नाही, ते कर्मच त्याला फल देत असतं. वास्तविक हा सिद्धांत खंडित आहे. कर्म हे जड आहे, तर जड कर्म या ठिकाणी त्या जीवाला त्या फलाशी संबंध कसा करून देईल. अर्थात इथं कोणीतरी त्याहून वेगळा असा पुरुष विशेष का होईना आहे असं ईश्वरासंबंधी योगशास्त्र मानतं. आणि हे आपला वेद मात्र असं सांगतो की या ठिकाणी ईश्वर हे तत्व आहे आणि ते जीवांना त्यांच्या प्राणी कर्म सापेक्ष फल देणारा हा ईश्वर आहे असं वेद सांगतो. मग याचाच अर्थ असा आहे, प्राण्यांना जर त्यांच्या कर्माप्रमाणे फल देणारा, त्यांचं नियमन करणारा असा कोण आहे, परमात्मा आहे. तेव्हा त्या परमात्म्या जर कोणी परमात्म्याला न मानता पुण्य करील तर ते सुद्धा बाधा आहे, तो सुद्धा दोष आहे. कारण का, ते पुण्य आणि तो स्वर्गाधिकाला जरी गेला तरी ते स्वर्गफल त्याला नित्य राहत नाही, ते अनित्य आहे. तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यूलोका. आणि जर त्याने पापकर्म केलं तर त्या पापकर्माचं फल त्याला ईश्वर ह्या म्हणजे जर त्याला पाप अधिक असेल तर तो नरकाला जातो, पुण्य अधिक असेल तर स्वर्गाला जातो. पाप पुण्य समान समी, तैच पाविजे कर्मभूमी. पाप आणि पुण्य समान केलं तर तो मृत्यूलोकाला प्राप्त होतो. आणि तेच जय का पडे विषमी, तै स्वर्गगामी का नरकी. त्या ठिकाणी ते अधिक झालं पाप तर नरकात जातो, पुण्य अधिक झालं तर स्वर्गात जातो. आणि ही सर्व योजना ईश्वर करतो. म्हणून ह्या जर मनुष्य ईश्वराचं भजन न करता पुण्यकर्म करण्यात किंवा पापकर्म करण्याकडंच किंवा कर्मविपाकाचा सिद्धांत मानून जरी संपूर्ण जीवनभर काही ना काही कर्मकांडामध्ये कर्मजड होऊन किंवा कर्मठ होऊन ईश्वराच्या भजना वाचून शास्त्राचं विधान आहे असं समजून केवळ कर्मानेच मला मोक्ष मिळेल असं मानून जर त्याचं जीवन तो घालवेल तर त्या ठिकाणी त्याचं आत्यंतिक कल्याण कधीही होणार नाही. त्याला स्वर्ग आणि नरकच भोगावे लागतील. ज्या भगवंताचं चिंतनच केलं नाही त्या भगवंताला तो कसा प्राप्त होईल. न पवशी गोविंदा, तू त्या गोविंद परमात्म्याला प्राप्त होणार नाही. आणि मग पावशीला आपदा, आपदा म्हणजे संकट. तुझ्या जीवनामध्ये अनेक प्रकारची संकट तुला प्राप्त होतील. मग आता काय करू. जर असा जीव म्हणेल तर त्या ठिकाणी ज्ञानोबा सांगतात, परमानंदा स्मर. परमानंद स्वरूप जो सुखस्वरूप परमात्मा आहे त्याचं तू स्मरण कर, हाच तुला उपाय आहे. पुण्यकरिता स्वर्ग, पापकरिता भोग, नाम जपता सर्वांग, होईल पांडुरंग. मनुष्य काहीतरी करतच राहील ना. पुण्यकर्म तरी करील, नाही तर पापकर्म करील. जर पुण्यकरिता स्वर्ग, पुण्य करील तर स्वर्गात जाईल, परंतु स्वर्गफल नित्य नाही. पापकरिता भोग, आणि पाप केला तर नरकाचा भोग प्राप्त होईल. आणि म्हणजे नामाचा जप केला तर काय होईल. नाम जपता सर्वांग, होईल पांडुरंग. जर तुम्ही त्या नामाचा जप केला तर तुम्हाला सर्व तुम्ही काय व्हाल, पांडुरंग स्वरूप व्हाल किंवा सर्व पांडुरंग व्हाल. म्हणजे तुम्हाला जे जे दृष्टी दिसेल ते हरी रूप, सर्वत्र तुम्हाला परमात्म दर्शन होईल. म्हणजे नाम हे सर्वत्र त्या नामीचं दर्शन करून देईल. जिकडे पावे तिकडे बाई, श्रीहरी वाचून दुजे नाही, अशी अनुभूती नामजप करणाऱ्याला प्राप्त होईल.
स्वर्गा पुण्यात्मके पापे जायजे, पापात्मके पापे नरका जायजे, आणि माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. भगवान म्हणतात की स्वर्ग पुण्यात हे पापसुद्धा काय आहे, पापच आहे, आणि पुण्यसुद्धा पुण्यरूप पापच आहे. स्वर्गाला ह्या पुण्यरूप पापाने जातात आणि नरकाला पापरूप पापाने जातात. आणि जे भगवंताचं भजन करतात ते शुद्ध पुण्य करतात आणि त्यांना सर्वत्र पांडुरंगाचं दर्शन किंवा पांडुरंग स्वरूपाला ते प्राप्त होतात. देही आत्मा नाम जपता सर्वांग होईल पांडुरंग. देही आत्मा जव आहे तव करुनिया पाहे, अंती कोणी नोहे धरी वैष्णवांची सोय. देही आत्मा जव आहे, देहामध्ये हा आत्मा जोपर्यंत आहे तोपर्यंतच, म्हणजे देहामध्ये प्राण जोपर्यंत आहेत, देहातून प्राण जोपर्यंत गेले नाहीत तोपर्यंत, शरीरात प्राण असेपर्यंत. इथं आत्मशब्दाचा अर्थ काय, प्राण असा घ्यावा. किंवा देहामध्ये आत्म्याची अभिव्यक्ती चिदाभास ग्रहणाची योग्यता जोपर्यंत आहे, देहामध्ये देहव्यापी असणाऱ्या अंतःकरणात चिदाभासाला ग्रहण करण्याची योग्यता जोपर्यंत आहे त्यालाच म्हणायचं देही आत्मा जवळ आहे. तव करून या पाहे, तो हे तू करून पहा. करून पहा का म्हणतात की अनंत जन्मात तू करीतच आलेला आहे, तर ह्या जन्मात तरी आम्ही सांगतो तसं करून पहा. तैसे करून या पाहे, अंती कोणीही नव्हे, शेवटच्या वेळेला कोणीही नाही. आपण म्हणतो ना धनानी भूमौ पशवश्च गोष्टे भार्या गृहद्वारी जनस्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छती जीव एकाः. सांगतात धनानी भूमौ, मिळवलेलं धन भूमीतच राहील. पशवश्च गोष्टे, हे पशुधन गोठ्यातच राहील. भार्या गृहद्वारी, पत्नी घराच्या दार उंबरठ्यापर्यंतच राहील. लोक जनस्मशाने, स्मशानभूमीपर्यंतच लोक येतील. करुणा असला तर ते पण येणार नाहीत, आहे की नाही. तर ते म्हणतात देह स्मशाने, काय देहश्चितायाम, हा देह जो आहे तो चितेमध्ये ढणढण भस्मसात जळून जाईल. देहश्चितायाम परलोक मार्गे, आणि देह चितामध्ये जळाल्यानंतर जीव जो आहे तो जीव परलोकाच्या मार्गाने, परलोकाच्या म्हणजे स्वर्गलोकाच्या मार्गाने असं नाही अर्थ. जसं कर्म केला असेल कर्मानुगो गच्छती, कर्म जसं केलं असेल त्या कर्माच्या अनुसार तो जीव स्वर्ग नरक या मार्गाने जाईल. आणि आत्मा जवळ आहे तव करुनिया पाहे, अंती कोणी नव्हे, शेवटी कोणीच तुला बरोबर येणार नाही. धरी वैष्णवाची सोय. मग तो मनुष्य काय म्हणतो, आता काय करू. मग असा गांजलेला मनुष्य जो आहे त्याला जर जागृती आली तर तो संतांना विचारतो आता काय करू. तर आता वैष्णवाची सोय धरी, आता तुझे वैष्णव आहेत त्या वैष्णवांची सोय म्हणजे त्यांच्याविषयी अंतःकरणात आवड किंवा त्यांची संगती तू या ठिकाणी कर. आता म्हणतात हे जे आयुष्य आहे तर जाईल हे आयुष्य, तू एक आयुष्य असलं जरी तुझ्या ठिकाणी तरी हे आयुष्याचं स्वरूप काय आहे. कमलपत्रावर, कमळाच्या पत्रावर जर एखादा थेंब पडला तो किती वेळ राहतो कमलपत्रावर, एक क्षणभंगूर, तो तत्काल त्या ठिकाणी गळून जातो. तसं हे जे आयुष्य आहे ते आयुष्य या इतकं क्षणभंगूर आहे, इतकं अनित्य आहे. त्याच्या संबंधाने भगवत पूज्यपाद शंकराचार्यांनी एक श्लोक लिहिला आहे आणि भगवंताला प्रार्थना करतात. कोणता, आयुर्नश्यति पश्यतां प्रतिदिनं याति क्षयं यौवनं प्रत्यायांति गतः पुनर्न दिवसः कालो जगद्भक्षकः लक्ष्मी स्तोय तरंगभंग चपला विद्युच्चलं जीवितं तस्मान् मां शरणागतं शरणद त्वरक्ष रक्षाधुना.
शंकराचार्य भगवंताच्या पुढे उभे राहिले आणि म्हणतात, हे देवा आयुर्नश्यती पश्यताम, हे देवा तूच आमच्याकडं करुणापूर्ण नजरेनं पहा, आमची स्थिती काय आहे. तर आमचं आयुष्य एका क्षणाने कमी कमी होत आहे, त्या आयुष्याचा नाश होत आहे. आता आमचं जे तारुण्य आहे ते तारुण्यही हे कधी वार्धक्याकडं वाटचाल करतं तर हे सुद्धा कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात ना की जरा कर्णमुळी सांगो आली गोठी आणि मृत्याचे भेटी जवळी आली. अशा प्रकारचं आमची स्थिती आहे की तारुण्य देखील क्षयाला प्राप्त झालं. बरं, गेलेला दिवस काय परत मिळत नाही. मेरुतुल्य पृथ्वी दिदल्या सुवर्ण न मिळे नरदेह एक क्षण. मेरू पर्वता एवढं सोनं दिलं तर एक क्षणभरही आयुष्य वाढवून मिळत नाही. याती क्षयम यवनम प्रत्यायांती गतः पुनर्न दिवसाः. दिवस गेलेला पुन्हा परत कधी येत नाही. कालो जगद्भक्षकः. आणि हा जो काळ आहे हा मनुष्याचा घडी घडी काळ वाट याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश, अशी स्थिती आहे. आणि पुन्हा कालो जगद्भक्षकः. बरं, आमच्याजवळ असणारं धन तर त्या धनाची स्थिती आहे लक्ष्मी तोय तरंग भंग चपला. ही लक्ष्मी जी आहे तर ती एखाद्या नदीच्या मध्ये किंवा सरोवरामध्ये ज्या तरंग उसळतात त्या तरंगाप्रमाणे तरंग उत्पन्न झाला म्हणेपर्यंतच तो विरून जातो. तशी ही संपत्ती आहे. लक्ष्मी स्तोय तरंग भंग चपला. आणि आयुष्य तरी स्थिर आहे का? विद्युत चलम जीवितम. आकाशात वीज चमकावी आणि नाही व्हावी त्याप्रमाणे या ठिकाणी आपलं जीवन इतकं क्षणिक आहे. म्हणून हे परमात्मन तस्माद माम शरणागतम. म्हणून हे देवा मी तुला शरण झालेलो आहे, शरण आलेलो आहे, तर माझं तू रक्ष, तू माझं रक्षण कर, तूच माझा त्राता आहे, अशी प्रार्थना करावी. म्हणून म्हणतात जाईल हे आयुष्य. आणि या आयुष्यामध्ये काय कर म्हणण्यापेक्षा पहिल्यांदा काय टाक सांगतात. न सेवी विषय विष. पहिल्यांदा ह्या विषयारूपी विषयाचं तू सेवन करू नको. म्हणजे हे जे विषय आहेत शब्द स्पर्श रूप रस आणि गंध, हे ऐहिक विषयांचं तू सेवन करू नको. पण पारलौकिक दिव्य विषय सुखाची देखील तू आशा करू नको. आणि असं केलं तर तू पडतील यमपाश. यमाचे पाश जाळं किंवा यमाच्या बेड्या तुला पडतील. म्हणजे यम तुला या ठिकाणी नेतील. अंतकाळी काय तेव्हा तुझं यम बांधून या नीती. असं अंतकाळी तुला अंतकाळी यम येतील आणि तुला बांधून नेतील. ते यमाची हाती बांधून या देती. हे नातेवाईक वगैरे जे आहेत हे यमाच्या हातामध्ये तुला बांधून देतील. तेव्हा तिथं तुला सोडवणारा कोण आहे? तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून. तुझा रक्षक फक्त परमात्माच आहे. काय तो अभंग काय सगळा नको नको मना गुंतू माया जाळी, काळा आला जवळी ग्रासावया. काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजेची कामीन दूर राहे. तुका सोडविना राजा दिशीचा चौधरी, अनिक सोयरी भली भली. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. असं सांगतात की लोहगावला जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला या ठिकाणी शिवाजी महाराज येत असत. आणि शिवाजी महाराजांना तुकोबारायांचं कीर्तन फारच आवडलं. आपण एकदा शिवाजी महाराजांच्या समोर या अभंगावर कीर्तन केलं तुकोबारायांनी. आता ह्या अभंग वाचल्यावर आपल्याला निदान वैराग्याचा थोडा शिंतोडा तरी पडल्यासारखा वाटतो की नाही याच्यामध्ये. आता ते शिवाजी महाराज होते. त्यांना हे इतकं वैराग्य अंतकरणात झालं की तिथं गेल्यानंतर ते आपल्या राजवाड्यात देखील इकडं दरवाजाकडं पाठ आणि भिंतीकडं तोंड करून त्याच्यातही कोपऱ्यामध्ये आणि गुंगडी वगैरे पांघरून सारखे भस्म वगैरे लावून बसायला लागले.
तेव्हा जिजाईंना ते पाहिल्यानंतर लक्षात आलं की तुकोबारायांना विरक्ती आली, हिंदवी स्वराज्याची स्थापना कशी होणार आणि हे कार्य कोण करणार. तेव्हा त्यांनी तुकोबारायांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की असं अशा प्रकारे शिवाजी महाराजांना विरक्ती झाली आणि ते असं करतात, तर आपणच पुन्हा मार्गदर्शन करा. मग तुकोबारायांनी शिवाजी महाराजांना आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली. आपण क्षत्रिय आहेत, ते ब्रह्मचर्य धर्म गोकावी अक्षर आहे, तसं क्षत्रियाचं सुद्धा काही कर्म आहे आणि मग ते पुन्हा प्रवृत्त झाले असं सांगतात. तर तसं या ठिकाणी सांगतात, जाईल हे आयुष्य न सेवी विषय विष, विषयरूपी विष. आणि खरं तर विषय विष काय आहे की विधायक कर्म करा तरी ते विषच आहे आणि निषिद्ध कर्म करा तरी विषय भोग हे विष. आपण पामर नरकाला प्राप्त होतो आणि विषय काय मुक्त होतो का? तोही मुक्त होत नाही, म्हणून ते विषय विषच आहे. तर ते सांगतात न सेवी विषय विष. त्याच्यामुळे होईल काय, पडतील यमपाश. तुम्हाला यमाचं पाश, त्या ठिकाणी यमाच्या पाशात तुम्ही बांधले जाल. वेगी करी सौरस. म्हणून तुम्ही ह्या वेगाने सौरस करा, म्हणजे नामस्मरणामध्ये रस घ्यायला प्रारंभ करा, नामामृत रसपान करा असं सांगतात. सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, नाहीतरी गेला जन्म वाया. अशी स्थिती करू नका, वेगी सौरस करू. जसं नाम घ्या म्हणत नाही, सौरस करा. नाम घेत असताना नामाचं रसपान करा. म्हणजे जसं आपण एखाद्या आवडतं पक्वान्न खातो, तर कसं जर ते लेह असेल म्हणजे चाटण्याचं असेल तर कसं पुन्हा पुन्हा पार अगदी चाटून पुसून खातो, तसं आनंद घेतो त्याचा, आपल्या आवडत्या पदार्थाचा. तसं नामाविषयी आवड असेल तर नामाची आवडी तोची जाणा देव. नामाची अशी आवड धरा आणि त्याचा असं रसपान करा, त्याचा असा रस घ्या किंवा आनंद घ्या असं सांगतात. वेगी करी सौरस. बाप रखुमा देवरू विठ्ठली मनचरणी गोवी, हारपला देह भावी, जालासे गोसावी एक रूप. बाप रखुमा देवर विठ्ठली चरणी. बाप रखुमा देवीवर असा जो श्री विठ्ठल परमात्मा आहे त्याच्या चरणी, त्याच्या चरण कमलाच्या ठिकाणी मन गोवी. आपलं मन गुंतवून टाक, म्हणजे गुंतलेला पदार्थ बाहेर निघत नाही. त्याला स्नेह शब्द आहे ना, इमिदा स्नेहने. म्हणजे एखादा बुळबुळीत पदार्थ, तेलकट पदार्थ, जर चिकट पदार्थ असला आणि माशी जर त्याच्यावर बसली, किती फडफड करते तरी त्याला बाहेर निघता येत नाही. तसं आपलं मन जे आहे ना, ऋणझुनू रे भ्रमरा, चांडित्व अवगुण रे भ्रमरा. आणि काय कर, चरण कमळ दळो रे भ्रमरा, भोगितू निश्चळो रे भ्रमरा. परमात्म्या चरणाच्या ठिकाणी आपलं मन गुंतवून ठेव. बाप रखुमा देवरू विठ्ठली मनचरणी गोवी. आणि असं केलं तर काय होईल, हारपला देहभावी. त्यावेळेला तुमचा देहभाव म्हणजे देहाविषयी असणारं जे तादात्म्य संबंध आहे, देहालाच मी समजतो, हे जर देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठला. जर त्या परमात्म्याचं दर्शन नामस्मरण केलं तर हा देहभाव जो आहे तो देहभाव हरपून जाईल आणि तो काय होईल, झाला असे गोसावी एक रूप. गोसावी म्हणजे गोस्वामी, म्हणजे गो म्हणजे इंद्रिय, आणि तू ह्या सगळ्या इंद्रियांवर विजय मिळवील. याचा अर्थ भगवंताच्या ठिकाणी जो मन एकाग्र करील त्याला इंद्रियाचा निग्रह करण्यासाठी कोणतेही कष्ट पडणार नाहीत. उलट तो काय होईल, आजपर्यंत इंद्रियांची दिने आम्ही केलो नारायणे, इंद्रियांचा दास होता, तर इंद्रिय त्याची काय होतील, दास होतील. आणि तो त्या इंद्रियांचा, मनाचा, सर्वांचा गोस्वामी म्हणजे सर्वांचा मालक, अधिपती, अध्यक्ष तो होईल. आणि झालाशे गोसावी एक रूप. आणि तो एक रूप म्हणजे एक रूपाने म्हणजे नित्य त्या इंद्रियादिकांचा किंवा देहभावाचा मालक होईल. त्याला देह मी आहे असं वाटणार नाही, देह माझा आहे असं वाटणार नाही. तर मी कोण आहे, परमात्मा रूप आहे. आणि माझा कोण आहे, तर परमात्मा आहे. देव माझा आणि मी देवाचा, ही धारणा त्याची निश्चित होईल. म्हणून सांगतात झालाशे गोसावी एक रूप. अशा प्रकाराने हे नामसंकीर्तन महात्म्याचं आपलं हे द्वितीय प्रकरण
या ठिकाणी समाप्त होत आहे. यानंतर तृतीय प्रकरण आहे हरिपाठ. हे 27 अभंगाचं प्रकरण आहे. संस्थांमध्ये आपले गुरुवर्य गेठे महाराज, सुभाष महाराज हे ह्या हरिपाठाचं निरूपण करीतच आहेत. म्हणून हे अभंग आपण याचं चिंतन करणार नाही. जो काही थोडा वेळ आहे त्याच्यामध्ये आता जे 4थं प्रकरण प्राप्त झालेलं आहे, म्हणजे आत्तापर्यंत आपले 108 किंवा 109 अभंगाचं चिंतन झालं. 108 आणि अष्टादश याप्रमाणे आपलं आजच अष्टादशाची जवळजवळ समाप्ती म्हटलं तर झालेली आहे. थोडी अधिकृतरित्या किंवा अनधिकृतरित्या कोणतंही म्हटलं तरी या ठिकाणी आजचं हे प्रकरण समाप्त झालं आहे. परंतु राहिलेला थोडासा जो वेळ आहे तर त्या वेळामध्ये आता नाममाहात्म्य हे 4थं प्रकरण प्रारंभ झालेलं आहे. या 4थ्या प्रकरणामध्ये साधारणतः 110 ते 160 म्हणजे 50 अभंग आहेत. या 50 अभंगापैकी सर्व चिंतन होणं शक्य नाही, पण जितकं होईल तेवढं आपण चिंतन करू. आता आजच्या चिंतनाला विराम देऊ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम 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 देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.